शिरूर तालुक्यातील तीर्थक्षेत्र अष्टविनायक रांजणगाव गणपती मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। आगामी नववर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं यासाठी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। तसंच गुढीपाडव्यानिमित्त गणपतीच्या गाभाऱ्याला विशेष फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे आणि याच मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। मराठी नववर्षाचं स्वागत राज्यात जल्लोषाने केले जाते। ठिकठिकाणी शोभायात्रा असेल, देवदर्शनासाठी मंदिरं सुद्धा गजबजलेली आपल्याला भाविकांनी पाहायला मिळत आहे। मी अष्टविनायक महागणपती रांजणगाव या ठिकाणी आलेलो। आपण या ठिकाणी पाहिलं तर नववर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी नवा संकल्प घेऊन भाविक या ठिकाणी महागणपतीच्या चरणी लीन होण्यासाठी आलेले। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आज गुढीपाडव्यानिमित्त लाडक्या बाप्पाचा गाभारा हा आकर्षक अशा विदरंगी फुलांनी सजवण्यात आला असून लाडक्या बाप्पाला या ठिकाणी गुढीचा महाप्रसाद महानैवेद्य सुद्धा दाखवलेला आहे। मोठ्या संख्येने भाविक भक्त खरं तर पहाटेपासून दर्शनासाठी आलेले। आपल्यासोबत या ठिकाणी काही भाविक आहेत, ग्रामस्थ आहेत। काय सांगाल, मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी पाहायला मिळते? खऱ्या अर्थानं हिंदू नववर्ष चैत्र महिना सुरू होता। चैत्र महिन्याचा हा पहिला दिवस आणि त्या ठिकाणी आपण हिंदू नववर्ष साजरा करत असताना प्रत्येक भाविकांच्या मनातली एक मनोकामना असते की नवीन वर्षाची सुरुवात आपण आपल्या बाप्पाच्या चरणी जाऊन नतमस्तक होऊन त्या ठिकाणी आपलं पूर्ण वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं, त्यासाठी प्रत्येक भाविक या देवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत असतो। त्या निमित्ताने या ठिकाणी खूप अशी गर्दी झाली आहे। नवसाला पावणारा हा महागणपती असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून लाडक्या बाप्पाच्या चरणी लीन होत या ठिकाणी सर्व सुख समृद्धी येऊ आणि राज्यातील बळीराजा शेतकऱ्याच्या आयुष्यात भरभराट हो अशी प्रार्थना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, रांजणगाव, पुणे।